आखाती देशातून पहिलं जहाज हे मुंबईत दाखल झालंय। कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज मुंबईत पोहोचलेलं आहे। होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज मुंबईमध्ये आलेलं आहे। या जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन इतकं तेल आहे। माहुलमधल्या रिफायनरीला कच्च्या तेलाचा पुरवठा होणार आहे। धोकादायक क्षेत्रातून प्रवास करत असताना जहाजानं त्याची AIS ट्रॅकिंग सिस्टीम तात्पुरती बंद केली होती। 9 मार्चला जहाज ट्रॅकिंग सिस्टीमनुसार पुन्हा एकदा दिसलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत पोहोचलेलं आहे। हल्ल्यापासून वाचण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीम तात्पुरती बंद ठेवलेली होती आणि आता हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून पोहोचलेलं आहे। मुंबईत ते दाखल झालेलं आहे। माहुलमधल्या रिफायनरीला कच्च्या तेलाचा पुरवठा यातून केला जाणार आहे। धोकादायक क्षेत्रातून हा प्रवास होत होता आणि त्यामुळे या जहाजानं त्याची AIS ट्रॅकिंग सिस्टीम तात्पुरती बंद ठेवली होती। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत या संदर्भात जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊया। शैलेंद्र सर, होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून पहिलं जहाज, कच्च्या तेलाचं पहिलं जहाज हे मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे। काय वाटतं यापुढे मुंबईकरांसमोर किंवा गॅस पुरवठ्यावर जो परिणाम झालेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये थोडासा दिलासा मिळेल? हा निश्चितपणे दिलासा आहे आणि त्याचबरोबर ही भारताचा एक राजनैतिक विजय आहे असं मी म्हणेल। ज्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये इराणनी अशा स्वरूपाने उघडपणे धमकी दिलेली आहे की आम्ही तेलाचं एक थेंबही स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधनं पास होऊ देणार नाही। विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपला जाणारं कोणतंही जहाज हे स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधनं पास होत नाहीये। अशा प्रसंगी भारताची 2 जहाजं पुष्पक आणि परिमल हे स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधनं पास होत आहेत आणि सेफली पास होत आहेत। हा निश्चितपणे भारताचा एक राजनैतिक विजय आहे या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये असं आपल्याला म्हणता येईल। याच्या मागे एक महत्त्वाची जी डेव्हलपमेंट आहे ती अशी आहे की 2च दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर त्यांनी चर्चा केलेली होती। हा संघर्ष सुरू झाल्यानंतर 3 वेळा भारताचे परराष्ट्र मंत्री इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर बोलले आणि काल रशियाचे जे परराष्ट्र मंत्री लॅराकोव आहेत त्यांच्याबरोबर देखील चर्चा झाली आणि या सगळ्यांचं रिफ्लेक्शन किंवा प्रतिबिंब आज आपण ज्या पद्धतीने स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधनं सेफली आपले 2 जहाजं आलेत, त्यामध्ये नॅचरल गॅस पण आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण आहे। त्यामुळे भारतासाठी हा निश्चितपणे मोठा दिलासा आहे। आता यानंतर स्ट्रेट ऑफ हार्मुझ मध्ये ही सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल। भविष्यामध्ये देखील भारताच्या ज्या जहाजांवरती भारताचा फ्लॅग आहे, भारताचा ध्वज आहे, ते आता सेफली पास होऊ शकतील अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही। हा भारतासाठी पण दिलासा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्यासाठी राजनैतिक विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अगदी सर, एकीकडे आता एक जहाज कच्च्या तेलाचं इथे पोहोचलेला आहे, मात्र काही ठिकाणी आपला जो माल आहे म्हणजे शेतमाल जो आहे तो तिथे अडकून पडलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आगामी काळात काही चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा तोडगा निघू शकतो, त्या सुद्धा आशा आता पल्लवित झाल्या आहेत। नक्कीच आहे, कारण हा एक आशेचा किरण आहे। बघा, जो म्हणजे आता तुम्ही जर स्ट्रेट ऑफ हार्मुझ जर बघितलं तर त्याच्यामधनं नेमकी कोणाची जहाजं जाता आहेत, तर याच्यामध्ये केवळ आणि केवळ इराण जे जहाजांचं तेल निर्यात करतो आहे ते इराणचं तेल त्याच्यातनं जहाजं फक्त पास ऑन होत आहेत, बाकी कोणाचीच होत नाहीये। आणि ज्यांची पास ऑन होण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी अटॅक झालेले, तर त्यामुळे कोणीही ते हिंमत करत नाहीये। विशेष करून अमेरिका आणि युरोपला जाणारं एकही जहाज तिथनं पास ऑन होत नाहीये। इराण नंतर जर कोणाचं झालं असेल तर ते भारताचंच आहे। चायनाचं जे होतंय ते खर्ग आयलंडच्या माध्यमातून प्रामुख्याने होत आहे आणि ती शॅडो फ्लीटच्या माध्यमातून होत आहे, ते ओपनली होत नाहीये। परंतु या बाबतीमध्ये इराण नंतर जो ऑफिशियली फ्लो झालेला ऑइल आहे ते केवळ भारताचं आहे असं आपल्याला म्हणता येईल। अगदी धन्यवाद सर दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। तर भारतासाठी हा निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे। आखाती देशातून पहिलं जहाज मुंबईत दाखल झालेलं आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज मुंबईत पोहोचलेलं आहे आणि कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज मुंबईमध्ये आल्यामुळे आता निश्चितच ही भारतासाठी अतिशय महत्त्वाची बाब आणि तितकीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल।